अरे अरे तर तुझं बर्थडे गिफ्ट हे आहे की? नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत साधना मिसळमध्ये आणि खूप दिवसांनी आला, खूप छान वाटते आम्हाला. इकडची मिसळ तर सगळ्यांनाच आवडते आणि बघा नवीन नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तिकडे झिपलाईन सुरू केलेली आहे, सायकलिंग सुरू केलेली आहे झिपलाईनची, मस्त. आणि हे आहे साधना मिसळची ओनर. कशा आहात साहेब? मस्त, मजेत एकदम, खूपच छान. तुम्ही कशा आहात? मस्त, एकदम छान. फार दिवसानंतर तुम्ही पण आल्या मिसळला. शेवटी चव जी ओढून आणतेच. आज पूर्ण फॅमिली आली आमची. हो, वा वा, व्हेरी गुड, वा वा. चला, सर्वांचं स्वागत आहे साधना मिसळमध्ये. मला झिपलाईन करायची आहे. ओवीला आल्यापासून झिपलाईन करायची आहे, पहिलं तिचं तेच आहे. हो हो, नक्की नक्की. झिप लाईन पण कर आणि सायकलिंग पण. आणि हो, मिसळ पण. मिसळ तर आहे. अरे वा, क्या वा. पहिले हे आज बरीच गर्दी आहे, कंटिन्यू गर्दी असते. हे चालू आहेत ना, सुट्ट्या चालू आहेत. सुट्ट्या येतात आणि पाहुणे आले का पाहुण्यांना साधना मिसळ पाहिजे. आणि ते कुठूनही जरी आले तरी तिथे ते सांगतात का नाशिकला म्हणजे आलो तर आम्हाला पहिले साधना मिसळ. या दोघांना पण करायची आहे झिपलाईन. चलो चलो पटापट. आणि प्रणिता मॅडमचा बर्ड पार्क पण सुरू झालाय है ना? इथे आपलं बर्ड पार्कही सुरू झालेलं आहे. आपलं जॉईंट वेंडर मध्ये बर्ड पार्क चालू झालेलं आहे. आता आपण तेही थोड्या वेळ ते पण पाहूया. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, खूप साऱ्या. मागच्या वेळी आम्ही आलो ना तेव्हा फक्त हत्ती होता. आता बघा किती ऍक्टिव्हिटी आहे. आणि वेटिंग बघा ना, आता मधल्या वाराला आलो तरी किती गर्दी. अरे पडली बिल्ली तर चांगल्या हे बघ ऐक माझी गोष्ट ऐक. अराउंड एक 15 फूट फक्त हाईट आहे. किती? हा, पडली तरी असं एवढा मिळत नाही. तुम्ही पडणार नाहीयेत, वरती लटकून राहा. दादा कॅच पकड. हा नक्की काय करणार का? पुढे नाहीये त्याला, त्या जवळ यायला लागते त्या पुढे नाहीये. मजा आली, थोडीशी घाबरली. आधी मी डोळे बंद केलेले, नंतर मध्ये पोचल्यावर डोळे उघडले. कळलं नाही, थोडीशी वाटते, नंतर काय नाही. खाली बघू नको. ते हलते ना अशी चैन, तेव्हा थोडीशी भीती वाटते. त्यांच्यासाठी वरती आलं. डेली ब्लॉग. कशा आहात? मस्त. म्हणजे असं वेगळं कोणाला तरी भेटतं असं वाटतच नाही, कारण का डेली ब्लॉग. फास्ट फास्ट, इथून पुढे येत नाही. कल्याणी इथून पुढे लवकर येत म्हणजे फास्ट पायडल मारत राहावं लागतं. मागे नको बघू, भीती वाटली तर डोळे बंद कर. बोल मम्मा आय लव्ह यू. हा, जय सद्गुरू. व्हेरी गुड सोनू. सोनू बाय.
आणि आमचे मॅनेजर पण करतात आता जिपलाईन का सायकलिंग. सायकलिंग. नवलेश ऑल द बेस्ट. निर्मला गंगा ॲग्रो टुरिझमच्या ओनर प्रणिताताई, तर त्या देखील आमच्यासोबत आहे. हे आहे आपलं इथं साधना मिसळच्या इथं आपण नवीन बर्ड पार्क चालू केलेला आहे. आपण आणि त्यांनी पार्टनरशिपमध्ये इथं बर्ड पार्क चालू केलेला. आता इथं पण आपण बर्ड्स ठेवलेले आहेत काही काही प्रकारचे, ते आपण आता बघूया. चालेल चला चला. रुबी ये इथे. रुबी ये ये इकडे ये. विसरलीस तू रुबी, असं नको करूस. ये लवकर. लबाड आहे खरंच, चाव मारलो रे. हा माझ्या डोक्यावर कोणतरी बसलं. म्हणजे त्याला जबरदस्ती नाही करायची. ए क्लिप नको काढू लबाड. सेम सेम बट डिफरंट. नो मनी नो हनी. नो मनी नो हनी. ताई छान आहे हो, मस्त साधना मिसळ. एकदम साधना मिसळ आणि बर्ड पार्क पण आता आपण जस्ट चालू केलेला आहे. आता इथं फ्री आहे, पण आता काही दिवसात इथे चार्जेस लागतील. आणि गर्दी बघा. सव्वा 3 वाजता गर्दी. प्रत्येक एक्साइटेड. ओरिजिनल मिसळ कल्याणी तिथून पहिलीच ना, चुलीवरची मिसळ. स्टार्टर स्टार्टर मिसळ सोबतचा पापड आलेला आहे. तिला बोलव. हा तर्री आणि रस्सा. हो मंडळी कसं काय, एक नंबर. गतीत पहिले मिसळ टेस्ट कर. ऐक, रस्सा आणि कट आहे. हा बघ, रस्सा आणि कट. जो काळा आहे तो कट आणि तो रस्सा. जेवढं झेपेल तेवढं तिखट खा. त्याच्यात रस्सा टाक मस्त आणि कट टाक वरतून थोडासा तिखट तिखट. आवडली का? थोडासा डर के आगे जीत है. घेऊ शकतोस. नाही हा हो नाही ना. ओरिजिनल नाशिकची मिसळ. मिसळ भाकरी पण मिळते इथे बघा. मिसळ भाकरी सोबत काय दिलं, ठेचा. मस्त बघा ना, मस्त आहे यार, भारी कन्सेप्ट. प्रतीक हॅपी बर्थडे. अरे अख्खी घे. घ्या. थँक्यू. रंजिता या पूर्ण घे ना. नाही माल नको. कशी वाटली तुला नाशिकची मिसळ? मस्त वाटली. आपले जे आपण मिसळ कधी खातो त्याला चव असते काही नाही ना. इथली मिसळ वेगळीच. प्रत्येक कशी वाटली मिसळ? आमच्या इथे ताई मिसळ म्हणजे सगळे साऊथ इंडियन तो सांबार टाकून. हा परत वडा रस्सा. हा ऑथेंटिक असं मिळत. सांबार वडा सांबार. आमच्या इथे मिसळ हा प्रकार जास्त नाहीच. मस्त ना. पालघरला मिसळचं हाऊस टाका. हा पण ही कन्सेप्ट वेगळीच आहे. म्हणजे बघा ना, सकाळी आला का संध्याकाळपर्यंत फुल टाइमपास. आणि किती 110 रुपये फक्त. 110 रुपयाची मिसळमध्ये दिवसभर जाणार. बस संध्याकाळी भूक राहत नाही खायला. आता असं वाटतं आज जेवायला होणारच नाही परत. काय रे वाटते का तुला? आणि इथे VR एक्सपिरियन्स आहे. ओवी करते. ओवी घाबरणार नाही ना? हां कर. मिसळ बघा, तिची शर्टाने पण मिसळ खायला आहे. इतकी आवडली मिसळ तिला बघ. पडू नकोस त्यांच्या अंगावर. ती पण उरते बाजूने. बघ बघ कोण मागून पुढे. बापरे. अरे पुढे चल चल पुढे. बोलायच्या आधीचा ओरडला.
अरे 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 मिसळ मध्ये काही मिक्स केलं होतं का दादा? प्रेमाची नशा ना. हा हे बघा वाटतेच ते बघा केवढा नशेमध्ये आहे तो. प्रतीक कोणत्या दुनियेत होतास रे? कोणत्या दुनियेत होतास? अरे वाकडाचं पडलो असं माहिती ना. हा कसं वाटलं? मजा आली? चांगला एक्सपिरियन्स वाटला. चांगला एक्सपिरियन्स वाटला. कल्याणी करते कर ना. खूप डेंजर होते. असं वाटत होतं की खरोखर त्याच्यामध्ये बसली आणि मी असं डायरेक्ट वरती होते, डायरेक्ट खाली येते. गरम झालं मला. मम्मी को कौन सा दिया है? सगळ्यांना मारलं. खूप डेंजर वाटतं. मजा आली ना? अरे सॉलिड मजा आली. ऍक्च्युली आपण ना त्या दुनियामध्ये निघून जातो, आपल्या बाकी काय कळतच नाही, फक्त ऐकायला एवढाच आवाज येतो मधूनच. जर स्लो झालं की पण मजा येते. एक्सपिरियन्स घेतला पाहिजे हा. आता आम्ही आलो आहेत वंडर झोन ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये नाशिकच्या. चलो पहिला अनुभव. चला. आम्ही आलो ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये. ये अगं उडी मारायची असते त्याच्यावरून. काय तू उडी मारायची आहे त्याच्यावर, उडी मारू. बुलवार बसा, बुलवार कल्याणी बुलवार. हा बघा आपण. हाय कर बेटा, हाय कर. ओवी ओवी टाक असं खाली. हा टाकते असं खाली. आता दे धक्का. ओय दे धक्का. अरे
वाकडे तिकडे उलट सुलट होता. अरे काय आहे, चाची पडते तू पडते, काय चाललंय तुमचं? झालं मन भरलं याच्यात तू. कल्याणी कसं वाटलं का? तू तर खूप उड्या मारत होती. फुल धमाल चालू होती. त्यासाठी मी शूटिंग पण नाही चालू केली. म्हटलं राहू दे. ही पण झोपली होती, 1 तास झोपली मस्त. मस्त 1 तास झोपली. आणि तू मिस केलंस. हा CNG भरायला गेले होते 3 जण. मजा आलीस तू. चला आता निघूया आपण. मला सवय आहे ना ओवीला घेऊन झोपवायचं ना मी. थँक्यू सोनू. अरे यायचंय परत. अजून बाबांकडे यायचंय. थांब घेतो. चलो तुझ्या गाडीत कोण कोण आहे? बॉईस. तू, सुनील आणि नवलेश आणि आम्ही 4-5 जण. हे पण आहे ना हाफ तिकीट. ए लाजली. सेठानी जी कैसे लगा आपको? ट्रिप कशी वाटली तुम्हाला नाशिकची? आणि नाशिक कसं वाटलं? नाशिक मस्त लय भारी वाटलं. मजा आली. बर्थडे मस्त झालेलं. अच्छा, पण बर्थडे गिफ्ट तुला आम्ही दिलाच नाही ना. रंजिता बर्थडे गिफ्ट द्यायचंय त्याला? मग सांगून टाक ना बर्थडे गिफ्ट. नाही तू सांग. आता व्हिडिओ तर आपण इथे संपवतोय. बर्थडे गिफ्ट पण सांगून टाकूया. तर तुझं बर्थडे गिफ्ट हे आहे की तू आमच्या जोडीला थायलंडला येतोय 25 जूनला. ह्याची खूप इच्छा होती थायलंडला जायची आणि थायलंडची इच्छा तुझी पूर्ण होते 25 ते 30 जूनला. जर ऑफर इच्छा नाही मग कसं? जेव्हा ट्रिप आम्ही फायनल केली ना तेव्हाच हे बर्थडे गिफ्ट आम्ही विचार करून ठेवलं होतं. हिचा पासपोर्ट नाही आणि हिला सुट्टी पण नाही. हिचा पासपोर्ट पहिला काढून घे. तेवढे एक कर. आणि कल्याणला किती तारखेला सुट्टी पडली जरा सांग? 18 तारखेला. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेलेले? माहेरी. तर जेमतेम 2-3 दिवस तिला मिळाले नाशिकला यायला. तर आपण थायलंडला जायचं आहे. प्रतीक मजा करायची आहे. आणि ज्यांनी ज्यांनी थायलंड ट्रिप बुक केलेली आहे तर मंडळी प्रतीक पण आहे आपल्या सोबत या वेळेला. फुल मजा करू. ओके धमाल करू. एन्जॉय थायलंड. थँक्यू. एन्जॉय थायलंड. तर यावेळेला रंजिताच्या ब्लॉगवर नाही, प्रतीच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला मिळेल थायलंड. लगेच फोटो काढून इन्स्टंट मला आणि व्हॉट्सअप पण. ओके सो थायलंडला भेटूया आपण नक्की. ओके आता सुट्टीचा वाजून करतो. येस. चलो तुम्ही पण पासपोर्ट काढून घ्या. भविष्यात आपण पण कुठेतरी जाऊया. तर म्हणजे प्रतीकचा बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. सगळ्यांनी प्रतीकसाठी खूप कमेंट केला आणि थँक्यू सो मच त्यासाठी. आणि तुला आमची पण ट्रिप आवडली असेल. ही नवलेश ये ना. नवलेश आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केली ट्रिप आवडली असेल. अरे सुनील ये. घेणार ना. घ्यायचं महिन्यातून 2 दिवस तरी घ्यायची सुट्टी. ओके पुढच्या वेळेला आईला पण घेऊन येऊया. यावेळेला ती आली नाही. पुढच्या वेळेला घेऊन येऊ. ओके चलो थायलंड बॅग भरो. थायलंड चलो. चला आम्ही आलो. ए सुरेखा काकी काय बोलते का? ठीक आहे तुला खाऊ घे. बोली ना चावीला सांड चावताना नाही. थांब हे घे. थँक्यू. जाम गप्पा मारल्या दोघींनी. मजा केली. बरं आला तू 4-5 दिवस. ड्युटी कसली संपली? आठवण आली का यायचं ना? अरे बापरे. काय म्हणते आई बरी आहेस ना? बेस्ट. बाबू पण झोपला. आत्ता झोपली ती 5 मिनिटं अगोदर. काय रस्त्याला नुसती गोंगाट ओरडत होती जोर जोरात. प्रतीक गिफ्ट कसं वाटलं बर्थडेचं? आईला सांगितलं का? कसं वाटतं आई? शॉक म्हणजे कसं सुट्टी घेत नाही म्हणून शॉक बसला. तू दुबईला जाऊन आली त्याला नको जायला. त्याचं एकच स्वप्न होतं काय काय कल्याणी मित्रांबरोबर थायलंड. मला आनंद आहे पण तेव्हा मी सांगेन गेला. एकच देश त्याला फिरायचा आहे तो म्हणजे थायलंड. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 मी घरी पोहोचलोय. आता जातो मी PC वर बसून काम करायचं आहे. 3-4 तासाचं काम आहे. 2-3 वाजतील मला. उद्या सकाळी 9चा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. उद्या सकाळचा व्हिडिओ आहे लवंग हॉटेलचा जिथे प्रतीकला आम्ही पार्टी दिली 10 जणांची थाळी देऊन खायला. तर तो व्हिडिओ आता एडिट करतो आणि उद्या सकाळी तुम्ही पाहिला असेल 9 वाजता बहुतेक कारण हा व्हिडिओ तो लेट येईल. तर चला आता गुड नाईट. तर उद्या सकाळी लवकरची ट्रेन पकडून रंजिताला पण ठाण्याला जायचं आहे 1 तारखेचा इव्हेंट अटेंड करायला. तर धावपळ चालूच राहणार आहे. भेटूया उद्या सकाळी. तिथपर्यंत गुड नाईट.